जय शिवराय शेळीपालक मित्रांनो. मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल की आता आपण आपल्या वावरामध्ये आहोत आणि माझ्या आजूबाजूला तुम्हाला पाहता येईल की भरपूर आपण आपल्या वावरामध्ये काड्या अशा लावलेल्या आहेत. तर मित्रांनो, ह्या आपल्याला काड्या नाहीयेत, तर हा आहे आपल्या शेळ्यांसाठी आपण लागवड केलेली आहे या चाऱ्याची. आणि हा चारा म्हणजे प्रोटीनचा खजिना आहे आपल्या शेळ्यांसाठी, आपल्या करडांसाठी. मित्रांनो, आपण V1 ह्या जातीच्या तुतीची लागवड केलेली आहे. साधारणपणे 550-600 काड्या आपण आपल्या प्लॉट मध्ये लावलेल्या आहेत आणि त्यांचा उतार खूप चांगला झालेला आहे. एक 80-85% काड्यांना फुटवे आता निघालेले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या शेळ्यांसाठी, करडांसाठी जर तुतीची लागवड करायची असेल तर तुम्ही नक्की करा, V1 व्हरायटीची लागवड करा. कारण मित्रांनो, तुतीमधून आपल्या शेळ्यांना, करडांना खूप चांगल्या पद्धतीने प्रोटीन मिळतात. तुतीमध्ये पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळं ड्राय मॅटर चांगल्या पद्धतीने त्यातून आपला कव्हर होत असतो. आणि सोबतच आपण ज्या वेळेला V1 जातीची लागवड करतो तर V1 या व्हरायटीची पानांची साईज खूप मोठी असते. त्यामुळे आपल्याला चारा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो. आणि साधारणपणे थंडीचे दिवस वगळता उन्हाळ्यात, पावसाळ्यात 1-1.5 महिन्यामध्ये आपण तुतीची कटिंग करू शकतो. आणि आपल्याला हा चारा वर्षानुवर्ष, 4-5 वर्ष, 10 वर्ष देखील आपल्याला एकदा लागवड केली की त्यापासून आपल्याला चारा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी तुतीची लागवड नक्की करा. धन्यवाद.